नमस्कार, मी रुपाली भोसले म्हणजेच तुमची लाडकी संजना। जसं तुम्हाला आमच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असेल तसंच तुमच्या फायद्याचं काय आहे हे सांगण्यासाठी मी इथे आले। आम्ही घेऊन आलो आहोत नव्या मुंबईला जोडणारा असा एक प्रीमियम कमर्शियल प्रोजेक्ट। सिरियसली सहज परवडेल असा पण तरीही मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर असलेला हा प्रोजेक्ट आहे। ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मिळणार आहे प्रीमियम शॉप्स, ऑफिसेस, घरं आणि बरंच काही। हा प्रोजेक्ट आहे ऑल्टो फिल्मचा प्रीमियम प्रोजेक्ट ग्रँड उरण सेंटर। म्हसळा तालुक्यातील वांगणी हद्दीत झालेल्या खुनाची आता धक्कादायक उकल झालीय। दोन जिगरी मित्र अंधाऱ्या रात्री शिकारीला जंगलात निघतात, मात्र शिकार करताना अचानक बंदुकीची गोळी शिकाऱ्याऐवजी एका मित्राच्या छातीत घुसते आणि निलेश ढवळे या 34 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत होतो। मात्र जिवलग मित्र यावेळी काय करतो? दिनांक 28 मे रोजी घडलेल्या या थरारक घटनेचा उलगडा धक्कादायक असाच आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाष्टी येथून अक्षय गोलांबरे याने निलेश ढवळे याला शिकारी जाण्यासाठी गळ घालत गाडीत बसवलं। तेथून मोरवणे मार्गे ते वांगणी येथे शिकाराच्या शोधात आले। मात्र वांगणी मेन रोड पासून 2 किलोमीटर आत जंगलामध्ये अक्षय गोलांबरे यांच्या बंदुकीची गोळी निलेश ढवळे याला लागली। त्यानंतर अक्षयने घटनास्थळावरील रक्ताचे पुरावे माती टाकून पुसले आणि निलेशचा मृतदेह जड दगड बांधून एक भल्या मोठ्या डोहात फेकून दिला। अक्षयने त्यापूर्वी बंदुकीतील काडतूस निलेशच्या खिशात ठेवून बंदूक देखील त्याच डोहात फेकून दिली। निलेश हा त्याचा मित्र अक्षय गोलांबरे याच्यासोबत नेहमी शिकारीसाठी जात होता, मात्र त्याच्याच हातून आपला जीव जाईल असं त्याला स्वप्नात देखील वाटलं नसेल। निलेश घरी परतला नसल्याने त्याचे कुटुंबीय आणि गावकरी त्याला जंगलात शोधण्यासाठी गेले। त्यांच्यासोबत अक्षय गोलांबरे हा देखील तब्बल 2 दिवस मृतदेह शोधण्याचं नाटक करून शोध घेणाऱ्या सर्वांची दिशाभूल करत होता। शेवटपर्यंत त्यानं कोणालाच निलेशला टाकलेल्या डोहाकडे जाऊ दिलं नाही। मात्र 30 मे रोजी पोलिसांना अक्षयवर संशय आला। चाणक्य पोलिसांनी आपली सूत्र फिरवली आणि अक्षयच्या मुसक्या आवळल्या। पोलिसी खाक्या दाखवताच अक्षयनं गुन्हा कबूल केला। पोलिसांनी तात्काळ रेस्क्यू टीम बोलावून मृतदेह डोहातून काढण्याचा प्रयत्न केला। अखेर शुक्रवार दिनांक 31 मे रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास निलेशचा मृतदेह डोहातून बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आलं। अक्षयने वापरलेले बंदूक डोहातून काढण्यासाठी रेस्क्यू टीम प्रयत्न करत आहे। म्हसळा पोलिसांनी मिसिंग असलेल्या निलेशच्या खुन्याला अवघ्या 3 दिवसात पकडल्याने पोलिसांचं कौतुक होत आहे। मात्र अक्षयने शिकारीसाठी वापरलेली बंदूक ही तपासात अवैध आणि विनापरवाना असल्याचं समोर आलंय। दुसरीकडे आचारसंहिता लागू असताना सर्व शस्त्र प्रशासनाकडे जमा असताना या शस्त्रधारकांना नेमका अभय कोणी दिला हा देखील मोठा प्रश्न उपस्थित होत आहे। तालुक्यातील कोणाकोणापर्यंत याचे धागेदोरे पोहोचतात याचाही शोध पोलीस घेतील अशी आशा जनतेला आहे। वादळवारा लाईव्हसाठी निकेश कोकचा, म्हसळा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।